सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह JEE, नीट, MH, CET, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह AC क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 91 58 78 83 45 87 88 10 18 53। त्या समस्या तुम्हाला वारंवार लोकांनी कळवलेल्या आहेत, त्या ग्रामपंचायतीने, त्या गावातील ग्रामस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, तर ते अद्यापही सुटलेले नाही। लाईटीचा खेळ गंडोबा चालू आहे। सध्या गणेश मूर्तींची कामं, मूर्तीशाळा आहेत। लोक घरात फॅनशिवाय झोपू शकत नाही, कारण डासांचा फैलाव झालेला आहे मोठ्या प्रमाणावर। तर ह्या समस्या केव्हा सुटणार आहे? नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या 12 गावांमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। ग्रामपंचायत न योजना वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत। वीज मीटर व विजेची उपकरणे उच्च दाबामुळे जळून खाक होत आहेत। मान्सूनपूर्व झाडी कटिंग न झाल्यामुळे विजेच्या तारांवर झाडे कोसळत आहेत। अपघात झाल्यास जबाबदार कोण? वीज बिल वाटप उशिराने का होतात? अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी उद्धट का बोलतात? या सगळ्या प्रश्नांचा भडीमार करत कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना जाब विचारत कनिष्ठ अभियंता PS पंडित यांना धारेवर धरले। त्यावर प्रभारी कार्यकारी अभियंता बगाडे यांनी संपूर्ण चर्चेअंती 30 ऑगस्टपर्यंत वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। नांदगाव महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना नांदगाव दशकृषीत वीज ग्राहकांनी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या नेतृत्वाखाली घेराव घातला। या आंदोलनात माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती नागेश मोरिये, असलदे माजी सरपंच पंढरी वांगणकर, ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर, बेहने सरपंच अविनाश गिरकर, नांदगाव माजी सरपंच पंढरीनाथ पारकर, ओटव सरपंच रोहिता तांबे, ओटव उपसरपंच दुर्वेश ओटवकर, तिवरे उपसरपंच वाळवे, असलदे सरपंच चंद्रकांत डांबरे, उपसरपंच इरफान साटविलकर, तोंडवली बावशी माजी उपसरपंच अशोक बोबाटे, व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, प्रदीप हरमळकर, कमलेश पाटील, नांदगाव बावशी पोलीस पाटील समीर मयेकर, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, अनिकेत तर्फे, इक्बाल बटवाले, कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले, कोळोशी शिवसेना शाखा प्रमुख संदीप शिंदे, माजी सरपंच अमृते, शकील बटवाले, अल्लाउद्दीन बोबडे, रजाक बटवाले, अतुल सदडेकर, प्रफुल्ल तोरसकर, राजू तांबे, असलदे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी शिंदे, महेश लोके, सोसायटी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, विजय हडकर, विजय आचरेकर, सुभाष परब, श्रीकृष्ण वांगणकर, अनिल परब, तुषार घाडी, श्रीराम मोरजकर, अविनाश वरक, रघुनाथ लोके, माजी सरपंच सुरेश लोके, भाऊ काजी, बाळा लोके, अजय परब, वासुदेव दळवी, राजू खोत, तुकाराम तुप्पट, महेश परब, रामा मोरिये, समीर बिडिये, पोलीस पाटील पांडुरंग मयेकर, दाजी सदडेकर, सुषमा सावंत, विनोद मोरिये, बाजा मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षता खोत, नमिता मोरिये, गौरी परब, तैबा नावलेकर, प्रल्हाद कारेकर, रामा मोरिये, गवस साटविलकर आदींसह वीज ग्राहक व सर्वपक्षीय कार्यकर्ते, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना पदाधिकारी उपस्थित होते। तसेच कनिष्ठ अभियंता PS पंडित व लाईनमन श्रीकृष्ण आचरेकर व वायरमन उपस्थित होते। नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत नांदगाव, असलदे, कोळोशी, ओटव, तोंडवली बावशी, बेळणे, भरणी, माईन, आयनल, बावशी, सावडाव या गावातील वीज ग्राहकांनी आपल्या वीज समस्या सोडवण्यासाठी नांदगाव वीज वितरणाच्या कार्यालयाला धडक दिली। आंदोलनाच्या सुरुवातीलाच असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे। मान्सूनपूर्व तयारी वीज वितरण कंपनीकडून झालेली नाही। अनेक लाईटच्या पोलांवर झाडी वाढलेली आहे, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे। तर नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेसाठी होत असलेल्या विद्युत पुरवठा लाईनवर मोठ्या अडचणीत आहे। कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे बोलतात। ओटव माहीम सरपंच हेमंत परुळेकर यांनी सर्व गावांमधील प्रलंबित समस्यांचे सरपंचांना घेऊन सर्वे करावे। माजी बांधकाम सभापती नागेश मोरिये यांनी गणपतीपूर्व वीज समस्या सोडवण्यात याव्यात
असलदे माजी सरपंच पंढरी वांगणकर यांनी पावसापूर्वी पूर्वनियोजन झाले असले तर आता या अडचणी झाल्या नसत्या. असलदे माजी सरपंच पंढरी वांगणकर यांनी पावसापूर्वी पूर्वनियोजन झाले असते तर आता या अडचणी झाल्या नसत्या. राजू खोत यांनी वीज बिल वाढीव येत आहेत, या बिलावर लावलेले स्थिर आकार व अन्य वाढीव बिलांची माहिती द्या अशी मागणी केली. त्यावेळी कनिष्ठ अभियंता यांनी कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता वीज ग्राहकांना त्रास होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या चर्चेत महेश लोके, प्रदीप हरमळकर, आनंद तांबे, पंढरीनाथ पारकर, बेळणे सरपंच गिरकर, दत्ताराम बिडवाडकर, प्रफुल्ल तोरसकर, कमलेश पाटील यांच्यासह वीज ग्राहकांनी सहभाग घेतला. यावेळी वीज ग्राहक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करून मुद्द्यांवर चर्चा करावी अशी विनंती केली. त्यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी वीज समस्यांबाबत आम्ही तातडीने उपाययोजना करायला सुरू करू. गणेश चतुर्थीपूर्वी 30 ऑगस्टपर्यंत झाडी कटिंग व वीज समस्या सोडवल्या जातील. नागरिकांनी झाडी तोडत असताना सहकार्य करावे. यापुढील काळात आमचे अधिकारी व कर्मचारी सर्वांशी सौजन्याने बोलतील असा विश्वास दिला. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आगामी काळात वीज वितरणने कामे पूर्ण न केल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, चंद्रकांत झोरे, पोलीस कॉन्स्टेबल मकरंद माने, किरण मेहते, महिला पोलीस सुप्रिया भागवत, विनया सावंत आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता. गेले 1-1.5 महिना पाऊसही जोरात पडतो. अतिवृष्टी कोकणात होते आणि त्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने MSEBची सेवा विस्कळीत झालेली आहे. लोक समजून घेऊ शकतात, पण वारंवार यांना सूचना देऊन पण MSEBचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, थोडंफार त्यांचं दुर्लक्ष झालं होतं. आणि मला वाटतं गेल्या 15-20 वर्षात असं 3-3, 4-4 दिवस आमच्या गावामध्ये लाईट बंद राहिलेली कोणाला माहिती नसेल. तर या लोकांचा उद्रेक होऊन आंदोलनाची नोटीस दिलेली होती आणि नोटीस दिल्यानंतर एक 3-4 दिवसात त्यांचं बऱ्यापैकी सकारात्मक त्यांनी प्रतिसाद देऊन कामं बऱ्यापैकी आटोपली होती. पण जी कामं शिल्लक होती आणि जी 2-2 वर्ष 3-3 वर्ष निवेदन देऊन सुद्धा जी कामं होत नव्हती, नळ योजना 4-4, 5-5 दिवस बंद राहत होती आणि त्याच्यामुळे सुद्धा लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. आणि हा रोष कुठेतरी व्यक्त करण्यासाठी आज इथे महावितरणवरती सर्वांनी घेराव घालवण्याचं ठरवलं होतं. आणि त्या अनुषंगाने सगळ्या गावचे सरपंच, 10 ते 12 गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य असतील, माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक सर्वांनी इथे घेराव घातलेला होता. निवेदन दिल्यानंतर, रोष व्यक्त केल्यानंतर कुठेतरी त्यांना जाग आली असं म्हणावं लागेल. कारण निवेदन दिल्यानंतर जे काम करण्याची जी पद्धत आहे, रोष व्यक्त केल्यानंतर जी काम करण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये थोडासा फरक दिसला. आणि आता जे बगडे साहेबांनी येऊन इथे सर्व सरपंचांसमक्ष वचन दिलेलं आहे की 30 ऑगस्टपर्यंत आम्ही तुमची जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांनी पण लोकांना आवाहन केलं आहे की लोक असतील, ग्राहक असतील, सरपंच असतील, त्यांनी पण MSEBला सहकार्य करावं असं आवाहन केलेलं आहे आणि ते आम्ही निश्चितच करू. गणेश मूर्तीचं काम चालू असल्याने हे आम्ही नमूद केलेलं होतं अर्जामध्ये आणि त्या अनुषंगाने गणेश मूर्तीकरांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी आम्ही जास्तीत जास्त दक्षता घेऊन गणरायाचं आगमन कसं सुखकर होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असं बगडे साहेबांनी आपल्याला वचन दिलेलं आहे. या ठिकाणी नांदगाव उपविभागीय वीज वितरणच्या 12 गावांच्या ग्रामस्थांची आज घेरावा घातला होता. या ठिकाणी कार्यकारी अभियंता विलास बगडे साहेब आले होते. ज्या समस्या आहेत, विजेचा लपंडाव गेले 1.5-2 महिने चालू आहे. पाऊस सुरुवातीपासून सलगपणे वीज जात होती, विजेच्या तारा तुटून पडलेल्या आहेत. नळपाणी योजनेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. सप्लाय नीटपणे होत नाही आहे. या सगळ्या प्रश्नांवर आज ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर वीज वितरणला जाग आलेली आहे आणि वीज वितरणे बगडे साहेबांनी 30 ऑगस्टपर्यंत सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने जाहीर केलेलं घेराव आंदोलन होतं ते मागे घेतलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा करतो वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून येथील प्रश्न मार्गी लावावा, नाहीतर भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने देत आहोत. त्यांच्या संदर्भात त्यांनी काय म्हटलं, वीज वितरण कंपनीचं एक धोरण आहे, जे खाजगी कंत्राटी कर्मचारी आहेत ते एका एजन्सीमार्फत नेमलेले असतात आणि ती एजन्सी संबंधितांचा विमा उतरत असते.
तर वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून यांच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं आश्वासन बगडे साहेबांनी दिलेलं आहे. वीज वितरणचे अधिकारी निरुत्तर झालेले आहेत, कारण कंपनीचं आणि शासनाचं धोरण जे आहे त्याप्रमाणेच वीज बिल येत असल्याचं त्यांनी सांगितलं. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.